मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर दिघ्यातील 4 अनधिकृत इमारती रिकाम्या करण्यास सुरुवात झाली आहे। अमृतधाम, अवधूत छाया, दुर्गामाता प्लाझा आणि दत्तकृपा या 4 इमारतींवरती काल कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईनं दुर्गामाता प्लाझामधील 50 तर अमृतधाममधील 48 कुटुंब रस्त्यावरती आली आहेत। दरम्यान या इमारतींवरची कारवाई पुढे ढकलण्यासाठी रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, पण उच्च न्यायालयानं याचिका फेटाळून लावत कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले। दिघ्यातील इमारतींवरती झालेल्या कारवाईनं शेकडो कुटुंब रस्त्यावरती आली आहेत। ऐन परीक्षांच्या काळात झालेल्या या कारवाईनं मुलांना मंदिरात अभ्यास करावा लागतोय। या मुलांशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली। दिघ्यामधील अमृतधाम आणि दुर्गामाता या इमारतीवरती कारवाई केल्यानंतर जवळजवळ 99 कुटुंबाला आज रस्त्यावरती येण्याची वेळ आली। आपण पाहता की हे मंदिर आहे, दुर्गामातेचं मंदिर आहे आणि मंदिरामध्ये लोकांना सहारा घ्यावा लागतो। आपण पाहता की मंदिराच्या संपूर्ण कोपऱ्यामध्ये लोकांनी सामान ठेवलेलं आहे। अनेक लोकांना या ठिकाणी मंदिराचा सहारा घ्यावा लागलेला आहे। आपण पाहता की जर लहान मुलं आहे त्यांना त्या लहान मुलाला घेऊन मंदिरात सुद्धा बसावं लागते। त्याचबरोबर आज 12वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत आणि 12वीच्या परीक्षा सुरू झाल्या असल्यामुळे विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या काळामध्ये भर रस्त्यावरती यावं लागल्यामुळे अखेर या मंदिराचा सहारा घ्यावा लागलेला आहे। आपण पाहता की हे विद्यार्थी याच्यामध्ये कोणी 12वीचा, कोणी 11वीला आहे, कोणी 10वीला आहे, यांना आता मंदिराचा सहारा घेऊन यांना अभ्यास करावा लागतोय। आपल्याबरोबर विद्यार्थीने आपण तिच्याशी बोलूया। क्या कहेगी तू, तेरा आज कौन सा पेपर हो गया, पेपर स्टार्ट हो गया, कभी तक एग्जाम है 12वीं का? मेरा आज फर्स्ट एग्ज़ाम था, आज मेरा इंग्लिश का पेपर था, फिर अभी लास्ट एग्ज़ाम मेरा 15 मार्च को ख़त्म होएगा। हम लोगों को पढ़ने में बहुत ही तकलीफ़ हो रहा है क्योंकि हमारा घर, हम दुर्गा माता प्लाजा में रहते थे और ये हमारे करियर का सवाल है। अगर हम एग्ज़ाम नहीं दे पाए तो हमारा करियर ख़राब हो सकता है। हमारा करियर तो अभी हम संभाल लेंगे, फिर हमारे पास 10वीं के बच्चे लोगों का एग्ज़ाम है, उन्हें भी अपना करियर संभालने का है। इसलिए हमें अपने करियर पे ध्यान देने का है और हमें पढ़ाई करने के लिए घर चाहिए इसके लिए, और इससे हम अपने करियर को ख़राब नहीं कर सकते। इथे या ठिकाणी 10वीचा विद्यार्थी बसलाय। कधीपासून तुझे एग्जाम स्टार्ट होणार आहे? 7 मार्च से मेरा एग्ज़ाम चालू होने वाला है और मुझे अभी पढ़ाई करना है, मेरे टाइम नहीं है, इसीलिए मुझे तकलीफ़ हो रहा है। सब सामान इधर उधर है, मुझे मालूम नहीं है मेरा बैग कहाँ है क्या है। मैं अकेला दूसरे का बुक लेके पढ़ रहा हूँ, मंगाया हूँ दूसरी जगह से। तुम्ही पाहता की कशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऐन परीक्षेच्या वेळेस अशा प्रकारे घराच्या बाहेर यावं लागले आणि मंदिराचा सहारा घेऊन, शेजाऱ्यांचा सहारा घेऊन अखेर परीक्षेचा अभ्यास करावा लागतोय। मुंबईतल्या महापौरांचं सध्याचं निवासस्थान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी हस्तांतरित करण्यात आलंय। मात्र नव्या महापौरांना निवासासाठी कोणता बंगला देण्यात येणार यावरती कोणताही ठोस निर्णय झालेला नाहीये। सध्या भायखळ्यातील राणीच्या बागेतील अतिरिक्त आयुक्तांचा बंगला किंवा पेडर रोडवरील आयुक्तांचा बंगला हा नव्या महापौरांना देण्यात येऊ शकेल अशी चर्चा आहे। याशिवाय देखील काही जागांचा शोध सुरू आहे, त्यामुळे मुंबईचे नवनिर्वाचित महापौर या नव्या बंगल्यातच राहायला जातील। गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी देणारे SMS येत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलाय। या प्रकरणी त्यांनी मुंबईचे पोलीस सहाआयुक्त देवेन भारती आणि पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे तक्रार केली आहे। नीलम गोऱ्हेंनी दिलेल्या माहितीनुसार 21 फेब्रुवारीला संध्याकाळी त्यांना धमकी देणारा मेसेज आला। पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे नीलम गोऱ्हेंनी फोन बंद केला, मात्र गोऱ्हे यांच्या दुसऱ्या फोनवरती 27 तारखेला धमकीचा मेसेज आला। अद्याप नीलम गोऱ्हेंनी कुणावरही संशय व्यक्त केलेला नसून धमकी देणाऱ्याला अटक करण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय। 27 तारखेला परत त्याच नंबरवरून अजून असा गंभीर धमकी देणारा संदेश आला। त्यावेळेला मग मी तो माननीय मुख्यमंत्र्यांनाही कळवलं। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही त्याची गांभीर्याने दखल घेतो, पण मला खरा भाग असा वाटतं की कोण कुठल्या हेतूने काय करतंय या मुळापर्यंत पोलीस गेल्यावर त्याच्या मागचं कारण स्पष्ट होईल। जागतिक बँकेकडून महाराष्ट्रात 66 अब्ज रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे। जागतिक बँकेच्या CEO क्रॅस्टेलिनो जॉर्जिवा या सध्या मुंबई दौऱ्यावरती आलेल्या आहेत। जागतिक बँकेचे अधिकारी आणि पथकाची मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी बैठक झाली। त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली। त्यात राज्यातील रस्ते विकास, जलयुक्त शिवार, ऊर्जा प्रकल्प, स्मार्ट सिटी, पर्यावरणपूरक शेती आणि MUTP 3 या प्रकल्पांबाबत चर्चा करण्यात आली। वर्ल्ड बँकेच्या CEO क्रॅस्टेलिना
जॉर्जिवा यांनी मुंबईत चक्क लोकलनं प्रवास केला. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलचा प्रवास नेमका कसा होतो याचा अनुभव घेण्यासाठी जॉर्जिवा यांनी थेट चर्चगेट ते दादरपर्यंत लोकल वारी केली. पुढच्या वेळी येऊ तेव्हा गर्दीच्या वेळेचा लोकल प्रवास अनुभवण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात शिवसेनेकडून अडथळा निर्माण होणार नाही याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुरेपूर काळजी घेतलेली दिसते आहे. कारण बुलेट ट्रेन संदर्भातील मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये भाजपचे 3 तर शिवसेनेच्या फक्त एका मंत्र्यालाच स्थान मिळाले. या उपसमितीचं अध्यक्ष पद हे मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे. तर विनोद तावडे, चंद्रकांतदादा पाटील आणि दिवाकर रावते या उपसमितीचे सदस्य असणार आहेत. दरम्यान या उपसमितीत भाजपचे 3 आणि शिवसेनेचे 3 मंत्री असावेत अशी मागणी शिवसेनेनं केली होती. मुंबई महापालिका निवडणुकीतील एका अपक्ष उमेदवाराला चक्क 0 मतं मिळाली आहेत. मुंबईच्या साकीनाका 90 फीट परिसरातील वॉर्ड क्रमांक 164 मधून लढलेल्या शिरसाट यांनी स्वतःला मत दिलं होतं. शिवाय त्यांच्या कुटुंबियांनी देखील त्यांनाच मत दिलं होतं. असं असताना त्यांच्या नावावरती 0 मतांची नोंद करण्यात आली आहे. हा नक्कीच ईव्हीएम मशीनचा घोटाळा असल्याचा आरोप करत त्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचं देखील शिरसाट यांनी सांगितलं. मी स्वतः वोटिंग केले तरी देखील मला 0 मतदान दाखवते. आपण ज्या प्रभागात राहतो त्या विभागातून आपल्या 0 मतदान हे शक्यच नाही. त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेवर जी ईव्हीएम मशीन अवलंबली गेली आहे त्या ईव्हीएम मशीनचा विरोध झाला पाहिजे आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार करण्यासाठी माझी अशी सर्व निवडणूक आयोगाला मी निवेदन दिलं आहे की पुनश्च या विभागात मतदान घेण्यात यावं आणि सुरळीत प्रक्रिया निवडणुकीची पार करण्यात यावी. ईव्हीएम मशिनीमध्ये 100% घोटाळा आहे सर. राज्यातल्या एसीबीचा तपास कुचकामी असून शिक्षा होणाऱ्यांचं प्रमाण फारच घटलंय. त्यामुळे मुंबई नाले सफाई घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिसांनीच करावा असे आदेश उच्च न्यायालयानं दिलेत. भाजपचे पदाधिकारी ॲडव्होकेट विवेकानंद गुप्ता यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यात नाले सफाईच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप करत कंत्राटदार आणि पालिकेतील अधिकारी यांचं साटलोटं असल्याचा आरोप करण्यात आलाय. समलिंगी संबंधांसाठी बोलावलेल्या जोडगोळीनं केलेल्या प्राणघातक हल्ल्यात ठाण्यातील तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील पीडित तरुण आणि आरोपींची फेसबुकवरती मैत्री झाली. पीडित तरुणानं आरोपींवरती विश्वास ठेवून त्यांच्याकडे समलिंगी संबंधांची मागणी केली. हीच संधी साधत आरोपींनी पीडित तरुणाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावण्याचा कट टाकला. घटनेच्या दिवशी आरोपी पीडित तरुणाच्या घरी गेले आणि त्याच्यावरती हत्यारानं वार करत सोन्याची चेन लुटण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. वसईत एका सराईत सर्पमित्राला साप पकडणं जीवावरती बेतलंय. वसईच्या नायगाव परिसरामध्ये राहणाऱ्या एका सर्पमित्राचा कोब्रानं दंश केल्यानं मृत्यू झालाय. कोब्रा जातीच्या सापाला पकडण्यासाठी त्याने प्रयत्न केला असता त्याला सापानं दंश केला आणि त्यातच त्याचा मृत्यू झालाय. पिंपरीमधल्या देहू रोड आर्मी भागामध्ये एसबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार पाहायला मिळाला. कर्मचाऱ्यांच्या डोळेझाकपणामुळे एटीएम मशीनचं लॉकर उघडच राहिलं. शिवा कोळी या नागरिकांना दाखवलेल्या जागरूकतेमुळे हा सगळा प्रकार समोर आला. शिवा हे एटीएम मध्ये गेले असता ही बाब त्यांच्या लक्षात आली. मशीनमधली सगळी रोकड संपून गेली होती. त्यांनी तातडीनं पोलिसांशी संपर्क केल्यावरती पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. ठाण्यामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालय तसंच जिल्हा कौशल्य विकास आणि रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानानं बेरोजगार तरुणांसाठी नोकरी सेंटरची सुरुवात करण्यात आली आहे. ठाण्यासह मुंबई, नवी मुंबई परिसरातील 50 कंपन्यांमधून पोलिसांच्या 8 पास ते उच्च शिक्षित अशा मुलांना हमखास नोकरी मिळवून देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ऑस्करमध्ये गेलेल्या लॉयन चित्रपटाचा बालकलाकार सनी पवार आज मुंबईत पोहोचला. आज सकाळी सनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरती दाखल झाला. 8 वर्षाच्या सनीचं स्वागत करण्यासाठी सनीचं पूर्ण कुटुंब तसंच त्याचे शेजारी देखील उपस्थित होते.